रेल्वे बोर्डानं 17 मार्च 2026 रोजी ट्रेन ऑफ डिमांड स्पेशल गाड्यावरील विशेष भाडं रद्द करून त्यांना नियमित मेल एक्सप्रेस अथवा पॅसेंजर गाड्यांचा दर्जा देण्याचे स्पष्ट आदेश दिले. मात्र 3 महिन्याहून अधिक कालावधी उलटूनही मध्य रेल्वे प्रशासनानं या आदेशाची अंमलबजावणी न केल्यानं लाखो प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांची अतिरिक्त भाडे वसुली सुरूच आहे. त्यामुळे एक प्रकारे मध्य रेल्वेकडून प्रवाशांची गेल्या 3 महिन्यांपासून अतिरिक्त भाडे वसूल करून लूट केली जाते. 17 मार्च 2026 रोजीच्या रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार इतर झोनल रेल्वेनं ट्रेन ऑफ डिमांड विशेष गाड्या नियमित मेल एक्सप्रेस व सुपरफास्ट दर्जात सामान्य तिकीट दराने सुरू केल्यात. मात्र मध्य रेल्वेनं अद्यापही या गाड्यांवर विशेष तिकीट दर कायम ठेवलाय. त्यामुळे प्रवाशांना कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतोय. रेल्वे प्रशासनाकडे तातडीनं सर्व TOD स्पेशल गाड्यांना नियमित दर्जा देऊन सामान्य तिकीट दर लागू करावेत, तसेच त्याची अधिकृत अंमलबजावणीची तारीख त्वरित जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं आषाढी यात्रेनिमित्त कोल्हापूर कुर्डुवाडी विशेष रेल्वे गाडी दिनांक 21 जुलै ते 29 जुलै या कालावधीत चालवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र ही गाडी केवळ आषाढी यात्रेपुरती मर्यादित न ठेवता ती कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, अशी कोल्हापूर, सांगली, मिरज, कुर्डुवाडी, सोलापूर व परिसरातील प्रवासी, नागरिक आणि विविध प्रवासी संघटनांची रास्त मागणी आहे. यासोबतच या गाडीचा कलबुर्गीपर्यंत विस्तार करण्यात यावा. सकाळच्या सत्रात कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात यावी व कलबुर्गी येथून रात्रीच्या वेळी परतीची सेवा उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. तसेच शिक्षण, नोकरी, व्यापार, उद्योग, वैद्यकीय उपचार आणि धार्मिक प्रवासासाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. यापूर्वी मुंबई कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस व मुंबई सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस या गाड्यांची परस्पर रेकलिंक व्यवस्था होती. महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर येथे आल्यानंतर ती कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस म्हणून धावत असे, तर सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर येथे आल्यानंतर ती सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून धावत असे. या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. मात्र नंतर ही व्यवस्था बंद करण्यात आली आणि पुढे 0 टाइम टेबल बेसिक या कारणास्तव ही रेल्वे सेवा पूर्ण बंद झाली. त्यामुळे कोल्हापूर, सोलापूर, कलबुर्गी मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होती. आजही या मार्गावर नियमित जलद आणि सोयीस्कर रेल्वे सेवेची मोठी गरज आहे. त्यामुळे सध्या आषाढी यात्रेनिमित्त चालवण्यात येत असलेली कोल्हापूर कुर्डुवाडी विशेष गाडी कायमस्वरूपी सुरू करून तिचा कलबुर्गीपर्यंत विस्तार करण्याची मागण्याचं निवेदन माननीय खासदार विशालदादा पाटील यांना देण्यात आलं. यावेळी मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत, कार्याध्यक्ष रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन संदीप शिंदे, उपाध्यक्ष रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन राजेंद्र पाटील, वायसी कुलकर्णी व मधुकर साळुंखे आदी उपस्थित होते. मिरज प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.